बातमी चंद्रकांत पाटलांच्या एका वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली आहे। मराठा समाजाची राजकीय आरक्षणासाठीची धडपड सुरू आहे। एससी-बीसी आणि ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळालं होतं, आता फक्त राजकीय आरक्षणाकरता धडपड सुरू आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाचा वाद सुरू असतानाच महायुती सरकारमधले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। मराठा समाजाची राजकीय आरक्षणासाठी धडपड सुरू असल्याचं चंद्रकांत पाटलांचं मत आहे। मराठा समाजाला यापूर्वीच एससी-बीसी आणि ईडब्ल्यूएस मधून आरक्षण देण्यात आलेलं आहे, मात्र आता राजकीय आरक्षणाकरता आंदोलन सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। सोबत मुख्यमंत्री जरांगेंना भेटायला जाणार का यावरही पाटलांनी अजब कारण दिलेलं आहे। जरांगेंना भेटून प्रश्न सुटणार नसेल तर अपमान करून घ्यायचा का असा प्रश्न जरांगेंनी संदर्भात चंद्रकांत पाटलांनी म्हटलेला आहे। तर शरद पवारांनी तामिळनाडू पॅटर्नचा सल्ला दिला होता, यावरही पाटलांनी टीका केली आहे। काय म्हणाले चंद्रकांत पाटील पाहूयात। मी अगदी स्पष्ट सांगतो की जर 10% एससीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यूएस मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण। सर आता सगळी जी चालली धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण व्हा ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल। मुख्यमंत्री कधीच अडीग नाही, पण घटनेने काही मर्यादा असतात की मुख्यमंत्र्यांनी उठून शिष्टमंडळाला भेटायला जायचं नसतं, शिष्टमंडळाने भेटायला यायचं असतं। पण ते इतके फ्लेक्झिबल इंग्लिश मध्ये म्हणतात ना, ए प्रश्न समजत आहे, चला दादा जाऊया, तसं उठून जातील, पण काय सांगता येत नाही। पण त्यातून प्रश्न सुटला पाहिजे का आपण करून घ्यायचंय। पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं। मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्द धकवणं म्हणजे काय, आजचा दिवस काढून घ्या। तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे, आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही। आणि जर तमिळनाडू पॅटर्न करायचा होता तर 4 वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते, का नाही केलं? तमिळनाडूचा विषय हा 89चा आहे। हा, त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यानंतर 3दा होते। केंद्र सरकार 15 वर्ष होतं, राज्य सरकार 10 वर्ष होतं, तुम्ही काय नाही केलं? आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना।